तर हे आहे आमच्या गावातील महादेवाचं मंदिर मलेनाथ मठ. त्याच्या शेजारी आहे पेट्रोल पंप. गाडीची टाकी फुल करून आम्ही निघालेलो आहोत खडकीच्या दिशेने. खडकीमध्ये लवकरच आम्ही पोचलो आणि तिथे सगळ्या काका मामा दादांना विचारत आम्ही पुढे निघालो. त्यांनी रस्ता सांगितला. त्या रस्त्याने जाताना एक कंपनी लागली जिचं नाव काहीतरी बॉयलर्स म्हणून होतं. तिथून आम्ही क्रॉस करून सरळ घाटाकडे निघालो. उतरणीचा घाट होता, वाकडे तिकडं वळण होतं. जाता जाता सरळ एका गावामध्ये पोचलो. गावाचं नाव पण माहीत नाही. तिथं एका काकांना विचारलं तर ते म्हटले बोगदा क्रॉस करून पाण्यातूनच तुम्हाला जावं लागणार पलीकडे. तर खरं तर आम्ही या दिशेने यायलाच नव्हतं पाहिजे, आम्ही क्रॉस दिशेने जायला पाहिजे होतं. राशीन मार्गे आम्ही आलो खडकी मार्गे, पण आता पर्याय नव्हता. त्यात आमचा कॅमेरामॅन पाण्याला घाबरतो, गबरू पाण्याला घाबरते. टक्या कसा तरी बिचारा पाण्यातून गाडी घेऊन पुढे गेला आणि पुढे वाट बघत होता की कोणी आहे का जेणेकरून रस्ता सांगेल. आणि गबरू आणि कॅमेरामॅन हळूहळू ते बिचारे पाण्यातून घाबरत कसे तरी पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचले. पुढे बघताच एक दादा होते जे टाक्याला रस्ता सांगत होते की इकडे तुम्ही देऊळगाव राजाच्या दिशेने जावा जेणेकरून तुम्हाला सिद्धटेक जवळ पडेल. तर आम्ही आता निघालेलो आहोत सिद्धटेकच्या रस्त्याने. पुढे 2 रस्ते आले की भीती वाटायची, बाबा जायचं आहे नक्की कुठे. तरी पण धाडस करून आम्ही पुढे निघालो. हे बघा मुलं कशी शाळेत जात आहेत आणि आम्ही आज शाळेचं खाडं करून सिद्धटेकला गेलो. बापरे वा वा, किती छान छान झाडं आहेत. हे दिसतंय का तुम्हाला? जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. ही आहेत मस्त मस्त जांभळं. वा, म्हणलं चला आता फ्रीमध्ये जांभळं भेटली. रोज तर आम्ही घरी विकत जांभळं खातो. वा वा, किती छान छान जांभळाची टेस्ट आहे. यार तुम्ही पण खायला. हे तसं कुठल्या गावामध्ये माहीत नाही, पण देऊळगाव राजाच्या अलीकडे काळेवाडी म्हणून आहे, तिथं आसपास एका शेतकऱ्यांमध्ये. तेवढ्यात आला मोठा पावसातून निघालो. तेवढ्यात यांना खाऊ खायचा होता, त्यामुळे टक्का एका दुकानामध्ये उतरला. तिथली आजी खूप छान होती. काय घ्यायचं आहे बाळांनो, खूप गोड गोड स्माईल देऊन विचारत होती. मग इथे बिस्किट पुढे घेतले. कुरकुरे म्हटलं खायला नको, सर्दीने कसा खराब होईल. आणि इथून खाऊ घेऊन आम्ही निघालेलो आहोत देऊळगाव राजाच्या दिशेने. लवकरच आम्ही देऊळगाव राजामध्ये पोचलो. ते कसं कळलं? छत्रपती शिवाजी महाराजांची इथं खूप मोठी आणि सुंदर अशी अप्रतिम प्रतिमा आहे. त्याला नमस्कार घालून आम्ही सरळ पुढे निघालो. खूप दूर पंप दिसत नव्हता. जेव्हा पेट्रोल पंप दिसला खूप छान वाटलं. आणि लवकरच इथं लिहिलेलं होतं की सिद्धटेक जवळच आहे. हे बघा आम्ही पोचलेलो आहोत सिद्धटेकमध्ये. सिद्धटेकच्या पुलावरती. बापरे, एवढं पाणी बघून आम्हाला थरथर होत होतं, कारण की आम्ही सगळे थोडक्यात पाण्याला घाबरतो. तिथूनच कसं तरी गाडी हळूहळू पुढे नेली. म्हटलं जरा ब्लॉक बंद करतो आणि पाणी बघतो. पाणी बघून पुढे आम्ही निघालेलो. हे आहे एंट्री सिद्धटेकची. हे दिसतंय का तुम्हाला सिद्धटेकचं मंदिर? वाव, आता फायनली देवदर्शन होणार. संकष्टी त्या दिवशी जर आलो तर बापरे, दर्शन व्हायला खूप अवघड असतं. गबरू कंटाळलेले आहे. ऑलरेडी पावसात आम्ही भिजलेलो होतो आणि इथे येऊन देखील पावसाने धुमाकूळ माजवला होता, पण इतका मोठा नव्हता. पाऊस नॉर्मली होता, त्यामुळे आम्हाला काही इतका त्रास झाला नाही. हे बघा आम्ही आलेलो आहोत मंदिरामध्ये. आता सगळीकडे पेढे, सामान, खरेदीचं सामान. तसं आम्ही खूप चिंगूस आहोत, कारण की जाताना पैसे घेऊन गेलो नव्हतो. आणि त्या टाक्या पैशाची बॅग विसरला होता. मुश्किलने पावशेर पेढे आणि देवाला दुर्वा घेतल्या. आणि बाप्पाच्या प्रसादीचं सामान घेऊन आम्ही निघालेलो आहोत बाप्पांच्या दर्शनाला. तर हे बघा आज बाप्पाचा वार नसून देखील सुद्धा खूप गर्दी होती. नॉर्मली खूप लोक होती इथे. संकष्टी दिवशी तर विचारायलाच नको, खूप लाईन आणि खूप गर्दी असते. 3-3 तास दर्शन मिळत नाही असे म्हणतात. आम्ही काय संकष्टी दिवशी गेलो नाही, आम्ही फर्स्ट टाईमच सिद्धटेकला आलेलो होतो. बाप्पाला प्रसाद घेऊन टक्या आणि गबरू निघालेले आहेत दर्शनाच्या दिशेने. तर पुढे बोर्ड लिहिलेला होता, जिथे लिहिलेलं होतं की मंदिरामध्ये प्रवेश घेताना कॅमेरा मोबाईलचा वापर करू नये. इथे व्हिडिओ, फोटो आणि शूटिंगसाठी सक्त मनाई आहे. पण आमचा कॅमेरामॅन कशाचा ऐकतोय? शूटिंगचा खूळच बिचाऱ्याला. तो काय ऐकला नाही, त्याने कॅमेरा चालूच ठेवला. पुढे खूप सुंदर अशी पाटी होती की कृपया मंदिरात येताना संपूर्ण पोशाखात यावे, आपली संस्कृती व मंदिराचे पावित्र्य राखावे. वाव, खूप छान वाटलं. आता हळूहळू ही आहे डिकमडी. हळूहळू आता मंदिराच्या बाप्पाच्या दिशेने आम्ही चाललेलो आहोत. आणि पुन्हा एकदा पुढे काहीतरी बोर्ड आहे. पुन्हा एकदा तोच बोर्ड आहे की मंदिरात व मंदिराच्या परिसरात फोटो काढण्यास, व्हिडिओ शूटिंग करण्यास सक्त मनाई आहे. परत आमच्या कॅमेरामॅनला काय वाटलं काय माहिती, त्याने बिचाऱ्याने कॅमेरा बंद केला आणि आम्ही शांतपणे बाप्पाचं दर्शन घेतलं. म्हणलं बाप्पाशी पंगा नको बाबा, ऐकलं पाहिजे. आता आम्ही आलेलो आहोत बाहेर
आणि हे आहेत शॉपिंगचं सामान. खूप सारं सामान आहे, पण आम्हाला काय घ्यावंसं वाटलं नाही, कारण की आमच्या बिगवनमध्ये सगळं होलसेलमध्ये मिळतं. तरी पण टक्या कोल्हापुरी चप्पल आहे का ते बघण्यासाठी एका स्टॉलवरती गेला, पण काय उपयोग नाही झाला. आता फायनली आम्ही आलेलो आहोत वडापावच्या गाड्यावरती. तर इथे चांगले चविष्ट वडापाव आहेत, तसं काय बिचारायला नावं ठेवण्यासारखं नाही. खूप सुंदर क्वालिटीचे वडापाव इथं बनवले जातात. आम्ही काही बिचाराची ॲडव्हर्टाईज करत नाही, पण आम्ही गेलो का बिचाराने गरम गरम वडापाव काढून दिले. 20 रुपयाला 2 होते, 2 वडे आणि 2 पाव. गबरूला खूप भूक लागलेली होती, त्यामुळे गबरू म्हटली इथंच काय असेल ते खाऊन जायचे. गबरू चेक करत होते वडे गरम आहेत का. टक्क्या डिस्कशन करत होता की किती खायचे का बाहेर जाऊन नाश्ता करायचा. शेवटी आमचं ठरलं की नाही बाबा, म्हटलं नाश्ता इथेच करायचा. तर खूप गारडला होतो. गबरू करते बाय बाय, वाट बघते कधी वडेवाला वडे देतोय. हे बघा गरम असे वडे आलेले आहेत आणि पूर्ण बाऊल भरून चटणी वडेवाल्याने दिलेली आहे. तर खूप छान अशी टेस्ट होती ह्याची. तर येताना आता आम्ही फायनली मॅप लावून आलेलो आहोत बांबुऱ्याच्या दिशेने. त्यामुळे बिचारी मॅपवाली मॅडम सगळे रस्ते ॲक्युरेट सांगत होती, त्यामुळे आम्हाला काही त्रास झाला नाही. येताना बापरे 10-20 काकांना विचारलं होतं आम्ही. शेवटी आम्ही आलो आहोत पेट्रोल भरायला एका पंपावरती. म्हटलं पुढे जाऊन प्रॉब्लेम नको, कारण की येताना थोडा रस्ता चुकल्यामुळे लॉंग डिस्टन्स गेलो होतो. गबू खाता हे पेरू आणि हे बघा शेवटी आम्ही चुकलोच. मध्येच फोन आल्यामुळे आमचा गुगल मॅप बंद पडला. पुन्हा एकदा आम्ही रिटर्न त्याच रस्त्यावरती आलो आणि गुगल मॅप चालू केला आणि आता आम्ही राईट दिशेने चाललेलो आहोत. हे बघा किती छान नदी आहे, पण आम्हाला वाटते भीती. मस्त हवेत गबू डान्स करत होती आणि गाणी म्हणत होती. म्हटलं याची रेकॉर्डिंग नको घ्यायला. लवकरच आम्ही खानोट्याजवळ आलो आणि लवकरच बिगवनमध्ये पोचलो. खूप छान वाटत होतं बिगवनमध्ये आल्यानंतर, कारण की जाताना खूप लॉंग डिस्टन्स गेलो होतो. हे बघा आमच्या भैरवनाथाचं मंदिर, यांचं मंदिर बघितलं तेव्हा खूप मनाला शांतता वाटली. टक्या काय मागतोय काय माहिती, एवढे डोळे बंद करून हात जोडून देव बाप्पाला मागतो. आता या गाडी स्टार्ट करतो. आता आम्ही चाललो घरी. कंटाळून आलोय, आपले रुपये जाताना पण गाडी मी चालवत होतो, जाताना पण गाडी मी चालवत होतो, याच्याने पण मी चालवत होतो. अंगावर का असं आकडून झालं. पुन्हा एकदा टक्याचं बोलून झाल्यानंतर अँकरिंगचं काम आलं माझ्याकडे. तर हे आहे हा आहे आमच्या गावातील ब्रिज आणि आता आम्ही निघालेलो आहोत बिगवण मच्छी मार्केटच्या दिशेने, जिथं टक्क्याच्या पप्पाच्या गबूच्या पप्पांचं मच्छीचं दुकान आहे. हे बघा इथं सगळं हे टोटल मच्छी मार्केट आहे. खूप सारे दुकानं आहेत आणि आमचं पण इथे आमचं दुकान आता पलीकडे गेलेलं आहे. आणि आता सरळ आम्ही निघालो आहोत चौकाच्या दिशेने. हे आहेत फ्रूट स्टॉल, म्हणजे इथं सर्व काही भेटतं. टोटल ही पेठ म्हटलं जातं बिगवणमधील. आणि हे आहे सायकलचं दुकान. फायनली इथे पोचलो. हे राजेंद्र सायकलचं दुकान, जिथून टक्क्याने सायकल घेतली आणि ते रिपेरिंग करायला टाकली आणि ती रिपेअर केली गबूने, कारण की गबू म्हटली खूप दिवस झालं तू सायकल बंद ठेवली, आता मीच चालवते आणि मीच रिपेअर करते. तर गबू निघालेली आहे सायकल नीट केल्याबद्दल. गबू म्हटली मी पार्टी देते, तर 110 रुपयाचं कलाकंदची गबूने पार्टी दिली. तर ही बघा गबू स्वतः सायकल चालवून निघालेले. तर फॅमिली आता आम्ही आलो देवाचं दर्शन घेऊन आणि गबीने आता आम्हाला पेढ्याची पार्टी दिली. पावशेर पेढे घेतले तिने कलाकंद. आता मी गोडमध्ये खाणार, पोरं जमल्यात. तर आता मी गोडमध्ये खाणार आणि मग मी गबी जाणार घरी. बाय. चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.